महाराज 9:45 झाले. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. जे जागे त्याला कळालं, झोपलेल्याला कसं कळलं? झोपलेल्याला उद्या सकाळी कळलं. काय म्हटले? एवढा जो तुमच्याकडे जो मणी, हा जर मणी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या खजिन्यामध्ये दिला तर अनेक गोरगरिबाचं कल्याण होईल. परंतु जीवाचा स्वभाव आहे, जीवाकडे किती असलं तरी दुसऱ्याला द्यावं वाटत नाही. आणखी जवळ बोलू, लवकर लक्षात येईल. तुमच्याकडे कपाट भर जरी साड्या असल्या तरी एखादी भिकारीन दारात आल्यावर देवा वाटत. भगवान करो अशा माता माऊलीच्या कपाटात मोठा उंदीर जाओ. आणि जी सगळ्यात भारीची तिच्यावरती उंदराची सावली सुद्धा पडू नये. तुम्ही वाईट का विचार करत आहात? मला तसं नव्हतं म्हणायचं, मला तसं बिलकुल नाही. मी काय तुमचं नुकसान करायला थोडी आलोय. मी तुमच्या मनात का असायचं मला सांगायचा भाव हा आहे. जीवाचा स्वभाव आहे, जीवाकडे किती असलं तरी तो दुसऱ्याला देत नाही देऊ शकत. आज सत्राजित महाराजांनी तो मणी दिला नाही, तो मणी दिला नाही म्हणून महाराज द्वारकावासियांना थोडस वाईट वाटलं. अरे एवढा चांगला मणी, किती गोरगरिबांचं कल्याण झालं असतं. परंतु काय करणार म्हणले, दिला नाही. सत्राजित महाराज तो मणी घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीला म्हणू लागले, द्वारकेमध्ये गेलो होतो, द्वारकेमध्ये गेल्यानंतर हा मणी मागितला, मी दिला नाही. पत्नी म्हणली, बरं झालं दिला नाही, आपली वस्तू दुसऱ्याला का द्यायची? आणि स्त्री अशी आहे महाराज, ती कोणतीच वस्तू लवकर कोणाला देत नाही. पीठ जरी द्यायचं असलं तरी ती विचार करून देते, कोणालाही देत नाही. आणि तिच्या जर मनात नसलं ना, ती असलं तरी म्हणते आमच्या घरी संपलं. इथलं नाही सांगत बरं मी, हे तुमच्या गावात नाही असं. तुमच्या गावात तर देतात, एवढं देतात. आमच्याकडे कसं देतात माहितीये का? ज्यावेळी घेऊन येतात ना त्यावेळी असं दाबू दाबू आणतात. ज्यावेळी घेऊन येतात ना त्यावेळी असं दाबू दाबू, आणि ज्यावेळी परत द्यायची वेळ येते ना, हा तुमच्याकडे कसं आहे? तुमच्याकडे बाप रे, मला वाटलं हे आमच्याकडेच आहे. मला जीवाचा स्वभाव आहे, जीव लवकर कोणाला काही देत नाही. आणि एक सांगू, तुम्ही जेवढं देवाला देताल ना त्यापेक्षा 10 पट देव तुम्हाला देईल, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून मला आपल्या गावात आल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद या गोष्टीचा वाटला. तुम्ही कथा तर करताय, परंतु कथेबरोबर अख्ख्या गावाला अन्नदान करतायत. म्हणून त्या अन्नदात्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शास्त्र सांगतो, जो कथेमध्ये अन्नदान करतो त्याच्या घरी अन्नधान्याची कमी पडत नाही. यामध्ये नवल नाही म्हणले, शेवटपर्यंत त्याचं अन्न बंद होत नाही, शेवटपर्यंत. म्हणून ज्यांना ज्यांना सौभाग्य मिळालं त्यांनी आवर्जून अन्नदान करायचे. अन्नदानासारखं दुसरं पुण्य कोणतं नाही. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. ज्यांना शक्य त्यांनी आवर्जून करा. आणि मला आनंद त्यापेक्षाही एका गोष्टीचा मोठा आहे, हे अन्नदान करणार आहेत, परंतु गावातले तरुण मंडळ वाढायचं काम मोठ्या आनंदाने करत आहे. गाव जेवू घालणं इथं सोपं नाही. इथं घरात आता नवऱ्याला जेव घालायला 2दा बोट, सॉरी असं होतं बरं, वयाच्या मानाने माफ करा. नाही मोडत, इथं नाही कोणी मोडत. या सर्व गावाला जेव घालण्याचं काम सर्व मंडळ करते. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या, त्यांना धन्यवाद.
आणि ही सर्व शक्ती जर आपल्याला कोण देत असेल तर या गावची आई अन्नपूर्णा माता. आईच्या कृपेनं हे सर्व निवेदन आनंदामध्ये पार पडतंय. म्हणून भगवंताला मी आईकडे एवढीच प्रार्थना करेल की या गावाला कधी दृष्ट लागू देऊ नको. हे प्रेम, हे संघटन, ही सेवा कायमस्वरूपी होत राहो. चांगल्या कामाला लवकर दृष्ट लागते. चांगल्या कामाला भगवान सज्ज म्हणतात ऋषींनो, तो मणी घेऊन सत्राजित महाराज घरी आले आणि तो मणी घेऊन घरी आल्यानंतर पत्नी म्हणली बरं झालं दिला नाही. आणि एक दिवस सत्राजित महाराजांचे भाऊ प्रसेन, त्या प्रसेनने तो मणी आपल्या गळ्यामध्ये धारण केला, घोड्यावर बसले आणि घोड्यावर बसून ते जंगलामध्ये गेले. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर पुराणामध्ये असं वर्णन आलं, एका सिंहाने तो चमकदार मणी पाहिला आणि सिंहाने तो चमकदार मणी पाहिल्यानंतर प्रसेनला मारलं आणि प्रसेनला मारल्यानंतर तोच मणी सिंहाने घेतला आणि सिंह त्या मण्याबरोबर खेळत होता. त्याच मार्गाने जामवंत महाराज जात होते. कोण जात होतं? जामवंत. कोणते जामवंत? जे त्रेतायुगामध्ये रामाबरोबर होते. त्या जामवंताने त्या सिंहाला मारलं. सिंहाला मारल्यानंतर तो स्वयंतक नावाचा मणी जो आहे तो मणी स्वतः घेतला. आणि ज्यावेळी आपल्या गुफेमध्ये आले त्यावेळी आपली कन्या जिचं नाव जाम होती तो मणी जामवतीला दिला. आणि वर्णन असं आलं देवी भागवतामध्ये, महाराज प्रसेनला जाऊन 5-6 दिवस झाले, प्रसेन घरी काही आला नाही. म्हणून सत्राजित महाराजांच्या मनामध्ये असा संशय आला, म्हणले त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने त्या मण्याकरता माझ्या भावाला मारलं आणि तो मणी घेतला. सत्राजित महाराज आपल्या बायकोच्या कानात जाऊन सांगतात आणि बायकोला म्हणतात हा माझा संशय आहे, मी तुला सांगितलंय, तू कोणाला सांगू. आणि शास्त्रमंत्र स्त्रीला सर्व सांगा, परंतु सांगितल्यानंतर तिला फक्त एवढं म्हणू नका, तू कोणाला सांगू नको. असं तुम्ही म्हटले का तिच्या पोटात दुखायला? स्त्री आपल्या अंतकरणामध्ये गुपित वार्ता लपून ठेवू शकत नाही, कारण तुम्हाला युधिष्ठिराचा शाप आहे. कोणाचा? युधिष्ठिराचा. पांडव किती होते? पांडव किती होते? किती होते पांडव? पांडव किती होते? पटकन पटकन किती होते? वा, एकदा टाळ्या वाजा यांच्याकरता. बरोबर सांगितलं. पांडव 5 नाही 6 होते. तुम्ही म्हणता एक कस का वाढला आज? देवी भागवते म्हणून एक वाढीला काय? नाही, पांडव 6च होते. फक्त 5 मधला 6वा जो होता सगळ्यात मोठा तो कुंतीला लग्ना अगोदर झाला होता. आता यंग जनरेशन म्हणेल महाराज हे असं पहिलं बी होतं का? हा, यांचे डोके लगेच कोणीकडे बी लागतात. नाही, त्याची पुराणी कथा जरा लक्ष देऊन ऐका. तुम्ही लगेच डोकं तिकडे लावलं हे कस काय भानगड अशी. त्याची कथा अशी आहे, ज्यावेळी दुर्वासा मुनीने कुंतीला मंत्र दिले होते पुत्रप्राप्ती करता, जी कामना करेल तिच्याकरता मंत्र दिले होते, आणि कुंतीला त्या मंत्रावरती संशय आला. शास्त्र सांगतं गुरु मंत्र घेतल्यानंतर मंत्रावर डाऊट घेऊ नये, गुरुवर डाऊट घेऊ नये. म्हणून शास्त्र सांगतं 3 गोष्टी करताना अति विचार करून करायच्या. गुरु करताना अति विचार करायचा, नंतर डोकं लावायचं नाही. शास्त्र सांगतं घर बांधताना अति विचार करून घर बांधायचं, आणि शास्त्र सांगतं लग्न करताना सुद्धा अति विचार करून लग्न करायचं. गडबड करायची नाही या 3 गोष्टीला. कोणत्या कोणत्या? गुरु करताना गडबड करायची नाही. कथा ऐकली लगेच महाराज मला माळ घालायची नाही, थांब थोडं. 10-5 वर्ष 2-3 वर्ष त्याला चांगलं पाहाय, नंतर माळ घाल. पहिल्याच कथेत नाही. गुरु करताना अति विचार करा.
घर बांधताना आती विचार करा. बरेचसे मेंबर असे घर झाल्यानंतर जिना इकडं पाहिजे होतं, बेडरूम इकडं पाहिजे होतं, किचन इकडं पाहिजे होतं, संडास इकडं पाहिजे होतं. आता तू उसात जाऊन झोप. बांधायच्या वेळी काय झोपला होता का? बांधायच्या वेळी तुला कळालं नाही का कोणतं कुणीकडे पाहिजे? घर बांधताना अति सावधान. आणि तिसरी गोष्ट सांगितली, लग्न करताना अति विचार करून लग्न करा. आणि इथून पुढे लग्न करताना मी म्हणतो गुण नाही जुळले तरी चालल, दोघांचे मन जुळले पाहिजे. गुण नाही जुळले तरी नाही तर दोघांचे 36 गुण जुळले. एक सांगू, दोघांचं शिक्षण मॅच नाही झालं तरी चालल, दोघांची श्रीमंती मॅच नाही जरी झाली तरी चालल, दोघांची हाईट मॅच नाही झाली तरी चालल, फक्त दोघांचे विचार मॅच झाले पाहिजे. विचार, ज्या पती पत्नीचे विचार जुळले महाराज त्याचा प्रपंच सुखाचा आहे. आणि ज्याचे विचार जुळले नाही ती म्हणते हे माकड, सॉरी माणूस. असं होतं, वयाच्या मानाने होतं, माफ करा, काय करा, वय झालं की असं होतं. हे कुठून माझ्या पदरात पडतं का? विचार जुळले नाही. ज्याचे विचार जुळले महाराज, कधी कधी तुम्ही प्रवासामध्ये पहा, भिकारी महाराज दोघं नवरा बायको दिवसभर भीक मागतात आणि रात्री एका ताटात जेवतात. आणि याच्याकडे 2 मजली बंगला आहे, 15 दिवस झाले तिला बोलत. आणि गाडीवर जर चालले तर गाव म्हणतं काय जोडी आहे, बहीण भावासारखेच दिसतात, किती सुंदर जोडी. घरी जाऊन पहा, अख्खे भांडे चपटे बेपटे झालेले. ती याला फेकून मारते, हा तिला फेकून मारतो, आणि अख्खं गाव म्हणतं काय जोडी. जोडी भांड्यावरून कळत असते, चेहऱ्यावर नसती कळत. विचार जुळावे. जर विचार जुळले नाही तर प्रपंच दुःखाचा आहे. भगवान सुखदेवजी म्हणतात, ऋषींनो, ज्यावेळी हा मणी आणला त्यावेळी तो मणी जामवंत महाराजांनी आपल्या कन्येला दिला. आणि इकडे मणी कन्येला दिला. आणि इकडे चर्चा अशी झाली, सत्राजित महाराजांची बायको ती तिच्या शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला म्हणू लागली, काय कलियुग आलं म्हणले. अगं म्हणे काय झालं? अगं म्हणे त्या मण्याकरता त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने आमच्या प्रसेनला मारलं. मी तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू? ही उठून घरी आली आणि ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. तिच्या तोंडावर 12 वाजलेले. तिनं विचारलं काय झालं? काही नाही म्हणे. काय मला वाटतं द्वापार युग संपत आलंय, कलियुगाचा प्रारंभ झालाय. म्हणले काय विचित्र लोक आहेत. त्या द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने त्या मण्याकरता आमच्या प्रसेन महाराजाला मारलं. महाराज करणे करणे जपंजना, कानातल्या कानात ही सर्व वार्ता द्वारकेपर्यंत भगवान श्रीकृष्णापर्यंत गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणले, बापरे, आतापर्यंत लोण्याचे आरोप होते, आता सोन्याचे आरोप. लहानपणी कृष्णावर लोण्याचे आरोप होते. नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे, नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे. सर्वांनी नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे, नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे. हमारी मटकी उलट के पलट गयो री, हमारी मटकी उलट के पलट गयो री. नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे, नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे. हमारी मटकी पलट के उलट गयो रे, हमारी मटकी पलट के उलट गयो रे. नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे, नंदरानी तेरो लाला बिगड़ गयो रे. मुस्कान या की लगे प्यारी प्यारी, मुस्कान या की लागे प्यारी प्यारी. पागल भैया सब नर नारी, पागल भैया सब नर नारी. या की बंसी में जियरा अटक गयो री, या की बंसी पे जियरा
लाला अटक गयो रे नंदलाली तेरो लाला बिगड़ गयो रे नंदलाली तेरो लाला बिगड़ गयो रे कानातल्या कानात गोष्ट भगवान श्रीकृष्णापर्यंत गेली. अरे म्हणले आतापर्यंत लोण्याचे आरोप होते, आता सोन्याचे आरोप लागू लागले. म्हणले हे आरोप काही योग्य नाहीयेत. मी आता राजा झालोय आणि राजाने चोरी करू. कोणी राजाने चोरी करू नाही. कुठल्या महाराष्ट्राच्या का दिल्लीच्या? कृष्ण म्हणू लागले मी लहान होतो त्यावेळी लोण्याचे आरोप होते, आता माझ्यावर सोन्याचे आरोप येऊ लागले. मी राजा आहे आणि जर राजावर असे आरोप येऊ लागले, जर राजावरती असे आरोप येऊ लागले आणि जर राज दरबारातल्या गोष्टी जर अशा सर्वसामान्यापर्यंत जर गेल्या तर राजाचा काय आदर्श घेतील. म्हणून भगवान श्रीकृष्णाने काही सेवक सोबत घेतले आणि सेवक सोबत घेतल्यानंतर त्या मण्याचा शोध घेण्याकरता निघाले. पुराणामध्ये वर्णन आलं, त्या मण्याचा शोध घेत असताना मार्गामध्ये प्रसेन मरून पडलेले दिसले. कथा लक्ष देऊन ऐका बरं. ही कथा ऐकल्यानंतर चंद्र पाहिल्याचा दोष समाप्त होतो. मार्गामध्ये कोण भेटलं? प्रसेन. त्या प्रसेनच्या पासून सिंहाचे चरण दिसले. सिंहाच्या चरणाचा मागावा घेत 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 म्हणले कुठं गेले? जिथं सिंह मरून पडला होता तिथं गेले. महाराज तिथून कोणाचे चरण? जामवंताचे. आणि जामवंताच्या चरणाचा शोध घेत 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 भगवान श्रीकृष्ण गुफेमध्ये गेले. आणि त्या गुफेजवळ आल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं, सर्व द्वारकावासी लोकांना सांगितलं माझी 18 दिवसापर्यंत वाट पहा. जर मी 18 दिवसाच्या आत परत नाही आलो तर सर्वजण द्वारकेला जा, माझी वाट पाहू. आणि एकटे भगवान श्रीकृष्ण त्या गुफेमध्ये गेले. आणि गुफेमध्ये गेल्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळी त्या गुफेमध्ये जामवंत महाराजाने पाहिलं त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं, त्या गुफेमध्ये जामवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध झालं. जे युद्ध देवी भागवतामध्ये जामवंताचं आणि कृष्णाचं झालं तेच युद्ध या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं आणि जामवंताचं होणार आहे. आपण त्या युद्धाला मोठ्या आनंदाने पाहायचंय. जामवंत महाराजांच्या गुफेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्या जामवंताच्या गुफेमध्ये गेले त्यावेळी कोणीतरी पुरुष येतोय, कोणीतरी पुरुषाच्या चरणाचा आवाज येतोय म्हणून जामवंत महाराज मेन द्वारावरती आले. आणि मेन द्वारावरती आल्यानंतर पाहतायत तर माझ्या नगरीकडे कोण येतोय, कोण पुरुष आहे, या नगरीमध्ये प्रवेश करणारा पुरुष कोण असला पाहिजे. आणि त्याच वेळी जामवंत महाराजांनी आपलं शस्त्र हातामध्ये घेतलं. आणि जामवंत महाराजांनी शस्त्र हातामध्ये घेतल्यानंतर एकटक पाहू लागले कोण असा पुरुष आहे, तो पुरुष माझ्या नगरीकडे येतोय.
माझ्या या गुफेमध्ये, माझ्या या नगरीमध्ये येण्याची हिंमत कोणी केली? आणि त्याच वेळी जामवंत महाराज मेन द्वारावरती उभे राहिले. आणि मेन द्वारावरती उभे राहिलेले जे जामवंत महाराज सुंदर सुवर्ण मुकुट धारण केलेला कोणीतरी राजपुरुष दिसतोय. त्यावेळी मनामध्ये हा बाबाला माझ्या नगरीमध्ये राजा कोण येणार आहे? आणि राम भक्त होते जामवंत महाराज, म्हणून युद्धाला शक्ती मिळावी म्हणून रामाचं भजन करू लागले. राम 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 जय राम 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 जय राम 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 राम. जामवंतानी भगवान श्रीकृष्ण, जामवंतानी भगवान श्रीकृष्ण. दशरथ नंदन राम 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 कौशल्या प्रिय राम राम राम. दशरथ नंदन राम 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 कौशल्या प्रिय राम 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 जय राम 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 राम. जामवंत महाराज मेन द्वारावरती गुफेच्या उभे राहिले आणि कोणीतरी पुरुष येतोय. कोणीतरी पुरुष जामवंत महाराजाच्या गुफेकडे आलेला दिसला आणि जामवंत महाराजाने त्या पुरुषाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर जामवंत महाराज भगवान श्रीकृष्णाला आडवे झाले. जामवंत महाराज ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाला आडवे झाले त्यावेळी महाराज भगवान श्रीकृष्णाला क्रोध आला आणि क्रोधामध्ये भगवान श्रीकृष्णाने जामवंत युद्ध करू लागले. महाराज भगवान श्रीकृष्ण जामवंतावरती प्रहार करतायत. जामवंत भगवान श्रीकृष्णावरती प्रहार करतायत. जामवंत महाराज भगवान प्रभू रामचंद्राची आठवण करत आहेत. कारण भगवान प्रभू रामचंद्राने जामवंताला वरदान दिलं होतं. म्हणले तू या पृथ्वी तलावरती कोणाच्याही हाताने पराजय होणार नाही तुझा. म्हणून जामवंत महाराजाला मोठा अभिमान होता. मोठ्या अभिमानामध्ये जामवंत महाराज भगवान श्रीकृष्णावरती प्रहार करतायत. आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्णावरती प्रहार करतायत त्यावेळी भगवान श्रीकृष्ण सुद्धा जामवंताचा गदा हिसकवतात आणि जामवंताचा गदा स्वतःकडे घेऊन महाराज जामवंताच्या एक प्रहार करतात. आणि महाराज प्रहार केल्याबरोबर जामवंत महाराज जमिनीवरती पडतात. जामवंत महाराज जमिनीवरती पडल्यानंतर समजून गेले अरे हे तर माझे रामजी आहेत. आणि त्यावेळी जामवंत महाराज उठतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती पडतात. प्रभू मला माफ करा. हात जोडून उभे राहिले, मला माफ करा. माझ्याकडनं अपराध झाला, मी तुम्हाला ओळखलं नाही. भगवान म्हणले
तू मला ओळखलं की नाही हे नंतर म्हणले. तुझ्याकडे एक मणी आलाय. म्हणले कोणता मणी? म्हणले स्वयंतक मणी. म्हणले हो. मग तो मणी कुठे आहे? मणी कुठे म्हणल्यानंतर जामवंत महाराज म्हणले तो मी माझ्या कन्येला दिलाय आणि जी वस्तू कन्याला दान केल्या जाते ती परत घेतल्या जात नाही. महाराज इकडे भगवान श्रीकृष्णाचा आणि जामवंताचा संवाद चालू होता. परंतु इकडे द्वारकेमध्ये वसुदेव आणि देवकी अति चिंतातुर झाले. वसुदेव देवकी भगवान श्रीकृष्णाला जाऊन वसुदेव देवकी किती दिवस झाले आमचा कृष्ण कसा असेल? माझ्या कृष्णावरती काही संकट तर आलं नाही ना. म्हणून महाराज वसुदेव देवकी चिंतेमध्ये बसले. आज कृष्णाला जाऊन किती दिवस झाले, आज आणखी कृष्ण घरी आला नाही. आणि कृष्ण घरी नसल्यामुळे सर्व द्वारकावासी लोक वसुदेव देवकी अति दुखी झाले. वसुदेव देवकी आणि महाराज वसुदेव देवकी द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या विरहामध्ये रडू लागले. आज देवकीला अति दुःख झालं. वसुदेव महाराजांना ही अति दुःख झालं. आणि ज्यावेळी वसुदेव महाराज अति दुःखी होते त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं. चिंतातुर झालेले वसुदेव द्वारकेमध्ये त्या भगवान श्रीकृष्णाची वाट पाहतायत. कधी माझा कृष्ण येईल? किती दिवस झाले कृष्णाला जाऊन. आणि ज्यावेळी वसुदेव चिंतातुर बसले त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं. त्याच वेळी वसुदेवाची चिंता दूर करण्याकरता नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण शिव नारायण नारायण हरि अपनी से कदली रे बस नैना मिलाएंगे अपनी से कदली रे बस नैना मिलाएंगे मोरा चुन चुन इन दो नैना 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 मत खाइयो इनमें मोहरे शाम मिलन के राधा 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 श्री राधा श्री राधा 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 श्री राधा श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा श्री राधा 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 श्री राधा नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 बोलिए नारायण भगवान की जय हो. नारद महर्षीचं आगमन झालं आणि नारद महर्षीला ज्यावेळी वसुदेव महाराजाने पाहिलं त्यावेळी वसुदेव महाराज नारदाच्या चरणावरती पडले, नारदाचं दर्शन घेतलं आणि नारदाने वसुदेवाचे हात पकडले. म्हणले महाराज तुम्ही द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे वडील आहात, आज माझं दर्शन घेताय. त्यावेळी वसुदेव महाराज जड अंतकरणाने म्हणू लागले, नारदा तुम्ही सर्व अंतर्यामी आहात, आज माझ्या मुलावरती काय संकट आलं मला माहिती नाही. माझा कृष्ण जाऊन किती दिवस पूर्ण झाले, आणखी तो कृष्ण परत आला नाही. आणि मला वाटतं काहीतरी कृष्णाच्या जीवनामध्ये संकट आलंय, काहीतरी अडचण आली
म्हणून माझा कृष्ण परत आला नाही. मी कृष्णेच्या चिंतामध्ये, मला खूप चिंता सतवते. त्यावेळी नारदाने वसुदेव महाराजांना सांगितलं, तुम्ही विसरले का म्हणले, ज्यावेळी तुम्ही कारागृहामध्ये बंद होते, दुष्ट कंसाने तुम्हा दोघांना कारागृहामध्ये बंद केलं होतं. आणि कारागृहामध्ये ज्यावेळी बंद केलं त्यावेळी तुमचे दुष्ट कंस एक 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 करत सर्व मुलं मारत होता. ज्यावेळी 6 मुलं मारले त्यावेळी तुम्ही अति चिंतातूर होते. त्यावेळी मी तुम्हाला भेटलो होतो आणि त्यावेळी तुम्हाला मी देवीची आराधना करायला सांगितली होती. आणि त्यावेळी तुम्ही माँ अंबिका, माँ भवानी, माँ काली, त्या अंबिकेला, त्या माँ अन्नपूर्णेला प्रसन्न करण्याकरता कारागृहामध्ये त्या देवीचं अनुष्ठान केलं, आराधना केली. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा मावली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरा दोजारे. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरा दोजारे. आज गोंधळाला ये, गोंधळ मानला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मानला भवानी, गोंधळाला ये, भवानी गोंधळाला ये, भवानी गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझा मावली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरा दोजारे. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरा दोजारे. आज गोंधळाला ये, गोंधळ मानला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मानला भवानी, गोंधळाला ये. बुध 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 बुध. पायात गादळी झाड, हातात परडी तुला गाई, वाजवित संबळ. तूच जगन्मारा, भक्ती दाखवून येते आई, नाव तुझे घेत. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरत सारी. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरत सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. उध 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 उध. मालिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडणी करून भागतो उदार करणावाचा. बदला मालिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडणी करून भागतो उदार करणावाचा. अधर्म निर्णय धर्म आई तू रक्षिला, महिषासुरवर देवी पुन्हा जैत्रीचे पाठला. आई आम्हावरी संकटवारी गवत लवकर, आई आम्हावरी संकटवारी गवत लवकर. आज गोंधळाला ये, गोंधळ वाढला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ वाढला भवानी. बोला आम्हावरीचा, फक्त शून्य मातेचा, बोला भवानीचा, दुर्गा मातेचा.
नारद महर्षी म्हणू लागले, वसुदेवा, त्यावेळी तुम्ही कारागृहामध्ये त्या देवीची आराधना केली आणि देवीची आराधना केल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचा सुखरूप जन्म झाला, गोकुळामध्ये गेले. आज पुन्हा तुम्ही त्या देवीची आराधना करा आणि देवीची आराधना केल्यानंतर आज तुमच्या भगवान श्रीकृष्णावरती कितीही मोठं संकट असलं तरी त्या संकटातून तुमचे गोपाल कृष्ण, तुझा कृष्ण त्या संकटातून मुक्त होईल. त्याच वेळी नारदाचा हा सल्ला ऐकल्यानंतर वसुदेवाने देवीला प्रसन्न करून घेण्याकरता महाराज आराधना सुरू केली. पुराणामध्ये वर्णन आलं, वसुदेव म्हणू लागले, नारदा, माझा कृष्ण सुखरूप यावा ही माझी इच्छा आहे. आणि जोपर्यंत मी देवीचा महिमा श्रवण करत नाही, जोपर्यंत देवी कथा श्रवण करत नाही, तोपर्यंत माझा कृष्ण मला वाटत नाही सुखरूप घरी येईल. हे नारदा, माझ्यावरती कृपा करा आणि मला तुम्ही देवी भागवत कथा सांगा. त्यावेळी नारद महर्षी वसुदेवाला देवी भागवत कथा सांगतायत आणि महाराज नारदाच्या मुखातनं वसुदेव महाराज देवी भागवत कथा श्रवण करत आहेत. सर्वजण देवीची वंदना आराधना करतायत आणि त्याच वेळी महाराज त्या ठिकाणी वसुदेवासमोर मा अंबिका, मा भवानी प्रगट होते. आणि ज्यावेळी देवीचं ते अलौकिक रूप वसुदेवाने पाहिलं, त्यावेळी वसुदेव देवीच्या चरणावरती पडले. हात जोडून देवीला प्रार्थना करू लागले, आज माझ्यावरती कृपा करा, माझ्या बालकावरती खूप मोठं संकट आहे. त्यावेळी देवीनं आशीर्वाद दिला, वसुदेवा, तू चिंता करू नको, तुझा मुलगा सुखरूप घरी येईल, यामध्ये नवल नाही म्हणले. तुझा मुलगा जाताने एकटा गेलाय, येताने 2 हाताचे 4 हात करून येईल. पुराणामध्ये वर्णन आलं, जिच्या मुलाचं लग्न होत नाही तिनं ही कथा ऐकल्यानंतर योग लवकर येतात. पुराणामध्ये वर्णन आलं, जिच्या मुलाच्या जीवनामध्ये खूप संकट आहेत, खूप अडचणी आहेत म्हणले, जी स्त्री अति मुलाच्या अडचणीमुळे, मुलाच्या परेशानीमुळे दुखी आहे, देवी भागवतामध्ये वर्णन आलं, त्या स्त्रीनं जर ही कथा श्रवण केली तर म्हणले तिच्या मुलाच्या जीवनातल्या येणाऱ्या अडचणी दूर होतात. ज्या अडचणी म्हणले वसुदेव देवकीच्या दूर झाल्या, कृष्ण सुखरूप घरी आले, तसं कोणाचा मुलगा जर काही समस्यामुळे परेशान असेल, नोकरी असेल, काही वैयक्तिक जीवनामध्ये परेशानी असेल, पुराणामध्ये वर्णन आलं, जर देवी भागवत कथा श्रवण केली तर त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. वसुदेव महाराजांनी देवीला नमस्कार केला आणि देवीनं वरदान दिल्यानंतर त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण तो स्वयंतक मणी घेऊन द्वारकेला आले आणि द्वारकेला आल्यानंतर तो स्वयंतक मणी सत्राजित महाराजाला दिला आणि सत्राजित महाराजाला दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आले. द्वारकेला आलेल्या भगवान श्रीकृष्णाने महाराज आपल्या वडिलाचं दर्शन घेतलं. वडिलाचं दर्शन घेतल्यानंतर वसुदेव म्हणू लागले, ए कृष्ण, अरे तू आला नाही म्हणून मी अति परेशान होतो, तुझ्यावरती काहीतरी संकट आलं म्हणून मी देवीची आराधना केली आणि या आईच्या कृपेनं, या अन्नपूर्णेच्या कृपेनं तुम्हाला सुखरूप मिळाला. आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने त्या अन्नपूर्ण मातेला नमस्कार केला आणि वसुदेव महाराज अति आनंदित झाले. भगवान सूज्य म्हणतात, प्रसन्न केवळ त्या देवीची कथा श्रवण केल्याने, त्या देवीची आराधना केल्याने वसुदेवाच्या जीवनातील सुद्धा चिंता दूर झाली. म्हणले, जो कोणी कलियुगामध्ये देवी भागवत कथा श्रवण करेल त्याच्या जीवनातल्या सर्व व्यथा समाप्त होतील.
अशी सुंदर कथा भगवान सूतजी महाराज शौनकाद ऋषींना सांगतात. ऋषीने प्रश्न केला, म्हणले महाराज जर कोणाला पुत्र नसेल, संतती नसेल आणि त्याने जर देवी भागवत कथा श्रवण केली तर त्याला संतती होईल का, पुत्र प्राप्ती होईल का? अशी काही देवी भागवतामध्ये कथा आहे का? म्हणले निपुत्रिकाने पुत्र प्राप्ती करता देवी भागवत कथा श्रवण केली किंवा म्हणले झालेला पुत्र नास्तिक झाला, व्यसनाधीन गेला, म्हणले वाम मार्गाला गेला, अशा मुलाला पुन्हा देवीच्या कृपेनं सद्बुद्धी प्राप्त होईल का? अशी काही कथा आहे का? म्हणले हो, अशी सुद्धा माझ्याकडे एक कथा आहे. म्हणले कोणाची? म्हणले ती कथा मी आज नाही, उद्या 7:30 ते 10:30 या वेळेमध्ये सांगल. म्हणले कोणाची कथा आहे? कोणाचा मुलगा वायाला गेला होता? म्हणले एक तपस्वी, तेजस्वी, महान त्यागी ऋषी, त्या ऋषीच्या पुत्राची कथा आपण उद्या 7:30 ते 10:30 या वेळेमध्ये श्रवण करू. आज कथेचा प्रथम दिवस. याच ठिकाणी वाणीला विराम देऊ. आता आरती करता सर्वांनी उठून उभे राहायचे.